देऊळगाव सिटी येथे ग्रामपंचायत मार्फत झालेल्या कामांमध्ये झालेला भ्रष्टाचार, बोगस बिलाची चौकशी व्हावी, तसेच सरपंच, उपसरपंच, ठेकेदार, ग्रामसेवक यांच्यावर कार्यवाही व्हावी या मागणीसाठी प्रहार संघटनेचे नगर तालुका कार्याध्यक्ष परसराम जगधणे यांनी दिनांक 14 तारखेला जिल्हा परिषद कार्यालयासमोर अन्नत्याग उपोषण सुरू केले आहे। देऊळगाव सिटी तालुका अहिल्यानगर येथे मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली आहेत, मात्र या कामांमध्ये जास्त रक्कमचे बिलं काढली। यामध्ये सरपंच, उपसरपंच, ठेकेदार, ग्रामसेवक यांनी संगणमताने हे केले असल्याचा आरोप यावेळी जगधणे यांनी केलाय। मुरुम रस्त्यावर संपूर्ण माती टाकण्यात आलेली आहे, तसेच LED लाईट न लावता साधे बल्ब लावण्यात आले आहेत। घन कचरा संकलनासाठीचे बांधकाम न करता जवळपास 4 लाख रुपये बिल काढण्यात आले आहे। 5 लाख रुपयांचे 2 शौचालये बांधण्यात आली आहेत। शौचालय दुरुस्ती न करता बिले काढण्यात आली आहेत। पाणी शुद्धीकरणाचे आरो प्लांट न बसवता बिले काढली आहेत। असे विविध प्रकारच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला, याची चौकशी व्हावी या मागणीचे निवेदन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना 7 जुलैला जगधणे यांनी दिले होते। याची चौकशी न झाल्यामुळे दिनांक 14 तारखेला परसराम जगधणे यांनी जिल्हा परिषदेत अन्नत्याग उपोषण सुरू केले। भ्रष्टाचार उघड होणाऱ्या धास्तीने माझ्यावर अतिक्रमण केल्याचा गुन्हा दाखल केलाय, याच्यामुळे माझ्या जीवितास धोका होण्याची शक्यता आहे। या संबंधित पदाधिकारी जबाबदार राहतील, असं जगधणे यांनी सांगितलंय। बसलो की मी 7 तारखेला उपोषणाला बसलो होतो की ग्रामपंचायत, ग्रामसेवक, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्यावर कारवाई करण्याबाबत ज्यांनी अतिक्रमणचे खोटे गुन्हे दाखल केले। दुसरी गोष्ट अशी की जे बोगस कामं केले त्या कामाची चौकशी करण्याबाबत तर विस्तार अधिकाऱ्यांनी चौकशी केली नाही। मला सोमवारी बोलून घेतलं, म्हणजे तुम्ही इथे या। मी सोमवारी ते आले नाहीत, मला गुरुवारी बोलून घेतलं। मी गुरुवारी गेलो, ते म्हणजे तुम्ही बाहेर थांबा। चौकशी अधिकारी कसली चौकशी केली नाही, पण त्यांनी मला एक पत्र दिलं, म्हणजे जे पत्र की माझ्यावर गुन्हा दाखल करावा अति तातडीचा अतिक्रमणचा। हा अतिक्रमणचा प्रश्न निगडीत हा जिल्हा अधिकाऱ्यांशी ग्रामपंचायतने असा अहवाल जिल्हा अधिकाऱ्यांकडे पाठवणे अनिवार्य होते, पण राजकीय द्वेषातून आणि यांचा भ्रष्टाचार काढतो ह्या रागातून सरपंचाचे पती प्रभाकर शिदू बोरकर दादा बोटे हा यांनी माझ्यावर गुन्हा दाखल करण्यास भाग पाडला। तरी माझी एकच मागणी आहे, आज त्यांनी बीडीओ साहेबांकडे माझा तक्रारी अर्ज केला, त्याच्याशी दुमत नाही, कारण की त्याला संविधानाने दिलेला अधिकार आहे कुणी कुणावर काय करायचं। पण अधिकारात असं बी आहे की मी किती अर्ज करतो याला सीमा नाहीये, कारण की संविधानाने सांगितलेले। तर त्यांनी माझ्यावर आरोप केले की मी ब्लॅकमेल करतो, तर त्यांनी माझ्यावर ब्लॅकमेल केलेला आरोप सिद्ध करावा, अन्यथा मी माझं उपोषण सुटल्यानंतर SP साहेबांना अर्ज देऊन त्यांच्यावर आपण नुसकानीचा दावा दाखल करणार आहे। दुसरी गोष्ट म्हणजे असं की माझा आज जीवाला धोका निर्माण झालेला, कारण की त्यांच्या बोलण्यातून, वागण्यातून असं दिसून येतं की त्यांचा भ्रष्टाचार उघड झालाय, त्याच्यामुळे हे तळतळील गेले। जर माझ्या जीवाला काही बरं वाईट झाल्यास त्याला जबाबदार जे ह्यांनी ग्रामपंचायत सदस्य हे सर्वस्वी जबाबदार असतील, कारण गावचा कारभार ज्या सरपंचांबाईंनी आज व्हिडिओ पैसे बोलायला पाहिजे तर त्यांचे पती बोलतात की आम्हाला ब्लॅकमेल करतात। म्हणजे याचा अर्थ असा सरळ सरळ उघड होतो की गावचा कारभार हा त्यांचा पतिराज चालू आहे। याची सखोल चौकशी होऊन यांच्यावर जोपर्यंत गुन्हे दाखल होत नाही, यांच्यावर जोपर्यंत कारवाई होत नाही, तोपर्यंत मी अन्नत्याग आंदोलन उठणार नाही, याच्याशी मी ठाम आहे। प्रतिनिधी मुकुंद भट, NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर।